नमस्कार. श्री स्वामी समर्थ होतो चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, ही सर्व धनलक्ष्मी कुंचनची खरं तर अक्षय तृतीयाच्या दिवशी मी सेवा पूजा केलेली होती. तर तेच व्हिडिओ मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे की धनलक्ष्मी कुंचनची सेवा कशी करायची, धनलक्ष्मी कुंचनसाठी काही साहित्य लागतं. तर तेच मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. खरं तर असं म्हटलं जातं की बघा, साऊथ मध्ये सुद्धा की धनलक्ष्मी कुंचनची सेवा खूप मोठ्या प्रमाणात तिथं केली जाते. खरंच तुमच्याही घरात कर्जबाजारीपणा असेल, मुलांना नोकरी संदर्भात काही अडचणी असतील, तर तुम्ही ही धनलक्ष्मी कुंचनची जर सेवा केली तर तुमचे जे काही आर्थिक अडचणी असतील तर त्या खूप साऱ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होतात असं म्हटलं जातं. तर बघा, हे साहित्य आहे खरं तर की गोमती चक्र आहे, त्याच्यानंतर हे लक्ष्मीचं चिन्ह आहे म्हणजे नाही का चांदीचं, त्यानंतर बांगडी आहेत, कवड्या आहेत, हळकुंड मी घेतलेला आहे, त्यानंतर लक्ष्मी विष्णू कवडी म्हणजे चॉकलेटी कवड्या आहेत त्या 3 घेतलेल्या आहेत मी, त्याच्यानंतर बांगडी आहेत, विलायची घेतलेली आहे बघा, त्याच्यानंतर लवंगा वगैरे घेतलेले आहेत आणि त्यानंतर खरं तर मी हे 10 रुपयाचे कॉइन आहेत, अष्टदल आपल्याला हे बनवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला कुंचनची स्थापना करायची आहे. खरं तर मी खाली लक्ष्मी मातेला गुलाबाची फुले आणि मोगऱ्याची फुले, कस्तुरीची म्हणजे अत्तर वगैरे खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे खरं तर हे मी गुलाबाच्या फुलांचं आसन बनवलं आणि त्यावरती अष्टदल 10 रुपयाच्या कॉइननी बनवलं आणि त्यावरती मी कुंचन ठेवलं आहे. तर बघा, कुंचनला जे चिन्ह आहे बालाजीचं शंखचक्र गदा, तर त्याला देखील केसरयुक्त चंदन लावून घ्यायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, त्यानंतर आतमध्ये सुद्धा कुंचन मध्ये हळदी कुंकू, अक्षता वगैरे टाकायचे आहेत आणि त्यानंतर बघा आपल्याला प्युअर गाईचा शुद्ध तुपाचा दिवा खरं तर लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे. तर बघा, खाली मी अक्षता ठेवलेल्या आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला त्यावरती चांदीचं निरंजन मी ठेवलेलं आहे आणि दिव्याची मी पूजा करून घेते आणि त्यानंतरच मग खरं तर आपल्या कुंचनच्या सेवेला सुरुवात होणार आहे. तर बघा, हे सर्व साहित्य आहे आणि खरं तर मला चांदीच्या लवंगा करायच्या होत्या आणि त्यानंतर कमळाचं फूल देखील करायचं होतं चांदीचं आणि श्रीफळ ते सुद्धा मला चांदीचं घ्यायचं होतं. पण अक्षय तृतीयाच्या दिवशी खूप ठिकाणी आम्ही बघितलं ज्वेलर्स मध्ये, पण ते बोलले सिजनेबल आम्ही ठेवतो, त्याच्यामुळे ते काही मला भेटलं नाही. पण माझ्याकडं जे दिवाळीमध्ये घेतलं होतं मी चांदीचं सिक्का म्हणजेच लक्ष्मी मातेचं, त्यावरती हे आहे फोटो आहे, गजलक्ष्मी आहेत आणि पाठीमागे श्री, ते पुढे तुम्हाला बघायला भेटेलच. तर बघा, आता आपल्या सेवेला खरं तर सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला काय करायचं, टप्प्याटप्प्याने हे सर्व साहित्य त्यामध्ये टाकायचं आहे. तांदूळ सुरुवातीला टाकायचे थोडे, त्यानंतर जे काही कवड्या आहेत, गोमती चक्र आहे, त्याच्यानंतर बघा गोमती चक्र टाकले, त्यानंतर मी थोडे तांदूळ टाकले, त्याच्यानंतर बघा हळकून टाकलं, त्याच्यानंतर तांदूळ टाकले. आता हे बघा कमलगट्ट्याचे मणी सुद्धा आहेत, तर ते तुम्ही तुमच्या ह्याने घेऊ शकता. तर मी 5 घेतलेले आहेत. त्यानंतर गुंज आहेत, पंचरत्न आहेत, बांगड्या आहेत देवीसाठी. तर बांगड्या खरं तर मला हिरव्या पिवळ्या घ्यायच्या होत्या, हे मला लालच भेटल्या आहेत, तर तेच घेतलं. आता बघा, ही विलायची मी त्यामध्ये टाकत आहे. पण हे सर्व सेवा करत असताना तुम्हाला सुरुवातीपासूनच सेवा करत असताना म्हणजे धनलक्ष्मी कुंचनची, तर त्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असा मंत्र म्हणत आपल्याला हे करत कुंचन भरायचा असतो, किंवा ओम महालक्ष्मी देवे नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः असा सुद्धा तुम्हाला जो काही कोणता महालक्ष्मीचा मंत्र येत असेल तर तो तुम्हाला म्हणत खरं तर कुंचन भरायचा असतो. आणि मेन म्हणजे जेव्हा तुम्ही बघा, सुरुवातीपासूनच जेव्हा मी हे केलेलं होतं, सेवेला सुरुवात केली, तर तेव्हापासून मी खरं तर महालक्ष्मीचा मंत्र म्हणत आहे आणि शेवटपर्यंत आपल्याला जोपर्यंत आपली पूजा चालू आहे, कुंचन
भरायचं चाललेलं आहे आणि नैवेद्य दाखवस तोपर्यंत आपल्याला हे म्हणायचंच आहे महालक्ष्मीचा मंत्र. तर बघा मी जे लाल गुंज आहेत ते त्यामध्ये टाकल्या, त्यानंतर पंचरत्न वगैरे मी टाकून घेतलेलं आहे. आता हे मी खरं तर 20 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला कुंचन मध्ये खरं तर टाकायचं आहे, धनलक्ष्मी कुंचन. त्याच्यासाठी आपल्याला नाणी सुद्धा टाकलेले चांगले म्हणजे नाही का असतं असं म्हटलं जातं. नाणी सुद्धा आपण त्यामध्ये नाण्याचा सुद्धा आपण यामध्ये कुंचन भरू शकतो नाण्यांनी सुद्धा. तर बघा ते सर्व मी हे केलेलं आहे, म्हणजे कुंचन भरत आहे. आपण जे काही साहित्य आणलं आहे कुंचनसाठी तर ते व्हायचं, तांदूळ हे करायचे, अशा टप्प्याटप्प्याने लेअर आपल्याला खरं तर बनवायचे आहेत ह्या सर्वांचे. बघा जे अष्टदल हे केलेलं आहे ना तर त्यावरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. खरं त्या व्हिडिओ मध्ये आलेलं नाहीये ते, पण खाली सुद्धा त्या डिशला आणि मेन म्हणजे जो काही तुम्ही मांडलेला आहे चौरंग वगैरे तर त्याच्या खाली सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर स्वस्तिक वरती हळदी कुंकू वगैरे आपल्याला वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर मी बघा जे प्लेट घेतलेली आहे खाली तर त्याला सुद्धा मी केशरयुक्त चंदन टिका लावून घेतलेला आहे, हळदी कुंकू वाहिलेला आहे. आणि त्यानंतर हे चांदीचं लक्ष्मीचा सिक्का आहे तर त्याला सुद्धा मी केसरयुक्त चंदन टिका लावलेला आहे. त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि पाठीमागे श्रीचं चिन्ह म्हणजेच गणपती बाप्पा तर त्यांना सुद्धा आपल्याला चंदन हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे. आणि हे नाणं आपल्याला त्या कुंचन वरती खरं तर ह्या नाण्याची स्थापना करायची आहे बघा. आणि त्यानंतर आपल्याला खरं तर जे कमळाचं फूल असतं तर ते देखील वरती ठेवलं जातं, किंवा जे जास्वंदीचं फूल किंवा केवढ्याचं तर ते देखील आपण यावरती खरं तर ठेवू शकतो. आणि कुंचनची पूजा करत असताना आपल्याला मोगऱ्याचं अत्तर देखील लावून घ्यायचं आहे आधी फुलांना फोटोला वगैरे. आणि बघा मी इथं अशा गजलक्ष्मी यांची सुद्धा स्थापना करून घेत आहे. त्यानंतर मी हळदी कुंकू देखील गजलक्ष्मीला वाहून घेते. बघा ज्यांना खरंच पैशाची अडचण आहे किंवा त्यांनी ही सेवा खरं तर मंगळवार शुक्रवार पौर्णिमा असं जर केली तर खरंच 3 महिन्याचं अशी सेवा केली तर खरंच माता लक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो, अष्टलक्ष्मीचा घरात वास राहतो असं म्हटलं जातं. आणि ह्या सेवेसाठी या पूजेसाठी धनलक्ष्मी कुंचनच्या आपल्याला खरं तर मोगऱ्याचे गजरे खरं तर महालक्ष्मीला प्रिय असतात तर ते देखील तुम्हाला व्हायचे आहेत. गुलाबाची फुले तर ते देखील आपल्याला देवीसाठी व्हायचे आहेत. आणि गुलाबाचं अत्तर किंवा मोगऱ्याचं अत्तर त्याच्यानंतर कस्तुरीचं अत्तर असं आपल्याला देवीला लावून घ्यायचं आहे. किंवा जे गुलाबाचं फुल आहे त्याला सुद्धा तुम्ही लावून तिथं फोटो कशी वगैरे तुम्ही ठेवू शकता. आणि धनलक्ष्मी कुंचनची सेवा पूजा करत असताना आपण महालक्ष्मीचा मंत्र म्हणत गुलाबाची फुले सुद्धा वाहून लक्ष्मीला मंत्र म्हणायचा आहे, पुष्पांजली करायची आहे. तर ते देखील तुम्ही या सेवेमध्ये खरं तर करू शकता. बघा गुलाबाचं फुल खरं तर सेवा पूजा करताना पडलं आहे. तर खरंच माता लक्ष्मीचा एक संकेतच म्हणावा लागेल. आणि खरंच ज्यांना पैशाची अडचण आहे किंवा ज्यांना खरंच नोकरी संदर्भात काही अडचणी असतील तर त्यांनी देखील ही सेवा करू शकता. बघा धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेसाठी आपण म्हणजे नैवेद्य देवीला गुळ फुटण्याचा देखील दाखवू शकतो किंवा कच्चं दूध, त्याच्यानंतर मखाण्याचा नैवेद्य सुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. आणि त्यानंतर तुम्ही खडी साखरेचा देखील नैवेद्य दाखवू शकता, जे तुम्हाला वाटत आहे अवेलेबल आहे घरी तर ते तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकता.